नमस्कार. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि उत्सव प्रमुख श्री पुनीत बालन यांच्यातर्फे आयोजित श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवात आपलं स्वागत आहे. शास्त्रीय संगीतात जशी घराणी असतात ना, तशीच साहित्यातही असतात. म्हणजे असं मला तरी वाटतं. म्हणजे बघा, कथेचं घराणं, कादंबरीचं घराणं, कवितेचं घराणं आणि काही प्रतिभावान तर सर्वच घराण्यातून मुसाफिरी करत असतात. पण काही असे असतात जे आपलं घराणं अभिमानानं मिरवतात. वैभव जोशी आणि संदीप खरे हे दोन कलावंत कवितेच्या घराण्यातले. शब्दांवर मनापासून प्रेम करणारे, अगदी दोन ओळीतून जगण्याचा अर्थ सांगणारे, कधी हसवणारे तर कधी डोळ्यात पाणी आणणारे. या दोघांच्याही कविता आणि चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय आहेत. याबद्दल आपण काही वेगळं बोलायलाच नको. पण संदीप आणि वैभव आज आपल्याला काही ऐकवलेल्या आणि काही ऐकवायच्या राहिलेल्या कवितांची बहारदार सफर घडवणार आहेत. एक होकार दे, फार काही नको, फार काही नको, फक्त नाही नको, असं कवी वैभव जोशी म्हणतात. तर तुझं बघता सारा हिशेब चुकला होता, तुझं बघता सारा हिशेब चुकला होता, मी अमावस्येला चंद्र पाहिला होता, असं कवी संदीप खरे म्हणतात. त्यामुळे बघा ना, आता हे दोन कवी किती वेगवेगळे विचार मांडू शकतात. जे न देखे रवी वो देखे कवी, असं म्हटलेलंच आहे. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण वळूया आजच्या कार्यक्रमाकडे आणि अनुभवूया शब्दांची आणि कवितांची भन्नाट मैफिल. वैभव, संदीप, इर्शाद. सुस्वागतम. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीनं आयोजित हिंदुस्थानातला हा पहिला ऑनलाईन कलांचा महोत्सव आहे. कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवरती आयोजित करण्यात येत असलेल्या या महोत्सवामध्ये उपस्थित सर्व रसिकांचं मी मिलिंद कुलकर्णी मनपूर्वक स्वागत करतो. या उत्सवाचे कार्यक्रम प्रमुख, उत्सव प्रमुख आमचे मित्र, युवा उद्योजक पुनीतजी बालन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा महोत्सव आयोजित केलेला आहे. आणि खूप आनंद आहे की बुद्धीची देवता, कलेची देवता गणेशाच्या व्यासपीठावरनं गणपतीची आणि शारदेची आराधना करणारे एकाच पिढीतले दोन कवी एका व्यासपीठावर उपस्थित आहेत. कवी संदीप खरे आणि वैभव जोशी. या मुक्त मैफलीचं नाव आहे इर्शाद. स्वरचित कवितांची मुक्त मैफल, काही ऐकवलेलं, काही ऐकवायचं राहिलेलं. रसिको, महाराष्ट्राला किंबहुना भारताला कविकुळाचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. कवी कुलगुरू महाकवी कालिदासापासून ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत आणि तिथपासून अनेक सुंदर वळणं घेत घेत आता आजच्या पिढीच्या वैभव आणि संदीपपर्यंत ही कविता आलेली आहे. आणि ही पालखी अशीच निरंतर पुढे प्रत्येकाच्या खांद्यावरनं जात राहणार आहे. मार्च 2020 पासून आता ऑगस्ट 2021 पर्यंत 16 महिन्यांचा कालावधी, म्हटलं तर वनवासाचा, म्हटलं तर विजनवासाचा, हा सामान्य माणसापासून ते कलावंतापर्यंत आणि समाजकारण्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत प्रत्येकासाठी कसोटीचाच काळ होता. हाही एक वेगळा प्रवास होता, प्रवास न करता एकांतामध्ये बंदिस्त अवस्थेत अनुभवलेला. म्हणूनच या कवितांच्या माध्यमातून तुम्हाला 16 महिन्यांनी भेटताना आम्हाला किती आनंद वाटतो हे शब्दात सांगता येणार नाही मित्रहो. गदी माडगुळकरांच्या मातोश्री एकदा पु ल देशपांडेंना असं म्हटल्या होत्या की अरे, जीवाभावाच्या माणसांनी एकमेकांना दिसत राहायला पाहिजे. म्हणून ऑनलाईन का होईना आपण एकमेकांना दिसण्याची व्यवस्था, त्याचं आयोजन पुनीत बालन यांनी केलंय. त्यांचं आम्ही खूप मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. हा प्रवास कसा कसा होतोय, कसा कसा होत जाणार आहे, हे कवितांच्या माध्यमातून आपण ऐकू. सादर करतोय काही ऐकवलेलं, काही ऐकवायचं राहिलेलं, अर्थात इर्शाद. नमस्कार मित्र हो. आम्हाला खात्री आहे की
आम्ही जशी सगळी खबरदारी घेऊन हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करतो आहोत, तशाच पद्धतीची खबरदारी आपण दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा घेत असाल आणि तरीही जगण्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत असाल अशी खात्री आहे. त्या संदर्भातली एक कविता ऐकवतो आणि आजच्या ह्या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात करतो. इर्षाद. प्रवासाबद्दल मिलिंद बोलला म्हणून ह्या काळात काय काय घडलं आणि अनेकांना अनेक विचार, अनेक मनोव्यापार सगळ्यांचे वेगवेगळ्या इमोशन्समधून प्रत्येकाने ट्रॅव्हल केलेलं आहे. पण ह्यातनं सगळ्यांनी घेण्याची गोष्ट काय जी मला वाटली त्याबद्दल आपल्याला ऐकवतो, की प्रवास म्हणता प्रवासात सगळं काही होणार. प्रवास म्हणता प्रवासात सगळं काही होणार, ऊन, पाऊस, वारा, वादळ येणार आणि जाणार. प्रवास म्हणता प्रवासात सगळं काही होणार, ऊन, पाऊस, वारा, वादळ येणार आणि जाणार. पण निश्चयाला अडथळ्यांचा कसला आलाय धाक. पण निश्चयाला अडथळ्यांचा कसला आलाय धाक. जगणं वाट बघते, चल पाऊल पुढे टाक. वा वा वा. नुसती स्वप्न पाहणाऱ्यांचं काहीच नाही घडत. नुसती स्वप्न पाहणाऱ्यांचं काहीच नाही घडत. बेभानाचे पाय कधी उंबऱ्यात नाही अडत. क्षितिजावर नजर ठेवून कापलं जातं अंतर. क्षितिजावर नजर ठेवून कापलं जातं अंतर. कुठली वाट, कुठलं वळण, सगळे प्रश्न नंतर. क्षितिजावर नजर ठेवून कापलं जातं अंतर. कुठली वाट, कुठलं वळण, सगळे प्रश्न नंतर. काटे कुटे खाच खळगे असतीलही लाख. पण जगणं वाट बघतंय, चल पाऊल पुढे टाक. वा. आजवर किती वेळा केलीस सुरुवात. आजवर किती वेळा केलीस सुरुवात. अर्ध्यावर सुटला होता इराद्याचा हात. आजवर किती वेळा केलीस सुरुवात. अर्ध्यावर सुटला होता इराद्याचा हात. आता नाही, आता नको माघारीची भूल. आता नाही, आता नको माघारीची भूल. खुणावते आहे गुल बकावलीचे फूल. वाटेमधल्या चकव्यांकडे कर डोळे झाक. जगणं वाट बघते, चल पाऊल पुढे टाक. आणि शेवटचं कडवं असं आहे की नशिबाला खेळू देत नशिबाचे खेळ. वा. नशिबाला खेळू देत नशिबाचे खेळ. तुला काय त्याचे, चल तुला नाही वेळ. वा. नशिबाला खेळू देत नशिबाचे खेळ. तुला काय त्याचे, चल तुला नाही वेळ. डोळ्यामधली ठिणगी आणि उरामधला श्वास. डोळ्यामधली ठिणगी आणि उरामधला श्वास. एवढ्या दोन गोष्टी आहेत लढायला बास. लहान मोठ्या संकटांची करून टाक राख. चल जगणं वाट बघतंय, पाऊल पुढे टाक. जगणं वाट बघतंय, चल पाऊल पुढे टाक. वा वा, क्या बात है. नमस्कार. घराघरातल्या आणि मनामनातल्या गणपती बाप्पाला आणि अर्थातच तुम्हा सर्व रसिकांना अभिवादन करतो. आत्ता हे असं ऑनलाईन भेटायला लागतंय, पण मागणं हेच आहे की लवकरात लवकर रसिक नावाचा परमेश्वर थेट समोर भेटू दे वा आणि ते लवकरच होईल. आपण सगळेजण खूप मनापासून प्रार्थना करतो आहोत. वैभवने आत्ता खूप पॉझिटिव्ह अशी एक कविता वाचली. मला असं वाटतं की आजूबाजूला इतकं सगळं नैराश्यपूर्ण चित्र असताना जर तुम्हाला काही सजीव ठेवत असेल, काही तुमच्यामध्ये धैर्य जागृत करत असेल, तर ते असे शब्द असतात. असे शब्द आपल्या पूर्वासुरीने लिहिलेले शब्द. आणि आपल्यामध्येच तो जो असतो, जो कायम आशावादी असतो, तो असा एखाद्या कवितेच्या निमित्ताने असा उफाळून वरती येतो. तर लॉकडाऊनमध्ये जे सगळं कोमेजलेलं वातावरण आजूबाजूला होतं, तोही संदर्भ आहे आणि वैयक्तिक संदर्भ पण आहेत. मला असं वाटतं कविता ही आरसा असते. जो कोणी डोकावेल त्याचं प्रतिबिंब त्याला दिसतं त्याच्यामध्ये. आणि हीच कवितेची ताकद आहे, कवितेचं सौंदर्य आहे. तर मला स्वतःला वैभवची कविता ऐकून एक कविता सादर करायची वाटते. याच पॉझिटिव्ह नोटवरची कविता आहे. इर्षाद. या कवितेचं शीर्षक आहे मी असा हरणार नाही. मी असा या घट्ट पायांनी पुन्हा येईन पुढती. मी असा हरणार नाही. मी असा या घट्ट पायांनी पुन्हा येईन पुढती. मी असा हरणार नाही. पावलांखाली जरी का दलदली या साचलेल्या, त्यात मी खचणार नाही. मी असा हरणार नाही. वा. तारका या क्षीण खुलून, त्यात माझा श्वास फुंकून, मी पुन्हा जमवेन हाती. वा. तारका या क्षीण खुलवून, त्यात माझा श्वास फुंकून, मी पुन्हा जमवेन हाती. सूर्य होऊन चंद्र होऊन, मी पुन्हा सुखवेन तळपून, गांजलेल्या दिवस राती. मी असा हरणार नाही. वा
राख होईन मी दिव्यावरती पतंगासारखा, हम्म. मज क्षिती त्याची न काही. राख होईन मी दिव्यावरती पतंगासारखा, मज क्षिती त्याची न काही. पण कधी खोट्या फुलांवर होऊनी लाचार भुंगा, व्यर्थ मी फिरणार नाही, वा मी वा. असा हरणार नाही. सार्थ प्रीतीच्या विषाचे घोट मी पचवीन हासून, त्यामध्ये माघार नाही. प्रीती आहे पण ती सार्थ प्रीती, अर्थ असलेली आहे की सार्थ प्रीतीच्या विषाचे घोट मी पचवीन हासून, त्यामध्ये माघार नाही. देवदासाच्या उदासीन हारल्या पेल्यातून पण पाणीही पिणार नाही. वा वा. देवदासाच्या उदासीन हारल्या पेल्यातून पण पाणीही पिणार नाही, मी असा हरणार नाही. सर्व उसने परप्रकाशित भासते आता मला फसव्या उजेडासारखे. सर्व उसने परप्रकाशित भासते आता मला फसव्या उजेडासारखे. आणि जे माझे नव्हे ते श्रेय मजला पोळते हाती निखाऱ्यासारखे. आणि जे माझे नव्हे ते श्रेय मजला पोळते हाती निखाऱ्यासारखे. हे असे जे ठरवलेले, जन्मता जे गिरवलेले, ते कधी पुसणार नाही. वा. हे असे जे ठरवलेले, जन्मतः जे गिरवलेले, ते कधी पुसणार नाही. या जिड्याचे गणित चुकू दे, पण मनाचे गणित आता सर्वथा चुकणार नाही, मी असा हरणार नाही. लाख हे अंधार जरीही घेरूनी आले सभोवती, कोणतीही तिरीप नाही. लाख हे अंधार जरीही घेरूनी आले सभोवती, कोणतीही तिरीप नाही. आत माझ्या उजळलेले काही थोडे सांगते, पण फार हे टिकणार नाही, मी असा हरणार नाही. आणि शेवटच्या ओळी आहेत. अच्छा. शीड फाटे ढवळला तळ, हरवल्या साऱ्या दिशा अन तीरही दिसणार नाही. गलबताची अवस्था कशी झाली आहे की शीड फाटे ढवळला तळ, हरवल्या साऱ्या दिशा अन तीरही दिसणार नाही. लक्ष लाटांनाच तेव्हा गलबते बनवीन माझी, मी कधी बुडणार नाही, वा वा. मी असा हरणार नाही, वा वा. मी कधी हरणार नाही. पूर्वसुरींचा उल्लेख संदीपनी केला. घराच्या भिंतीवरती लावलेल्या पूर्वजांच्या तसबिरीतनं आजोबांची आठवण यावी तसं काहीसं वाटलं मला. वा वा वा. आणि शीड फाटलेल्या गलबतावरनं थेट नाशिकचे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची आठवण झाली. पु ल देशपांड्यांनी म्हटलं होतं की नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे, कारण आमचे कुसुमाग्रज तिथं राहतात म्हणून. क्या बात. फार अप्रतिम. काय काय त्यांच्याबद्दल बोलावं, कुठल्या कुठल्या कवितांबद्दल बोलावं. 4-4 ओळींच्या अर्थवाही कविता लिहिण्यात कोणी हात धरणार नाही आपल्या पूर्वसुरींचा. अशी हटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला, स्वप्नांचे नव गेंद गुलाबी अजून फुलती तुझ्या उशाला. वा वा वा. अशीच असते यौवन यात्रा शूल व्यथांचे उरी वहावे, जळत्या जखमावरी स्मितांचे गुलाब पाणी शिंपित जावे. या टिळक स्मारक मंदिरामध्येच कार्यक्रम करताना अनेक वर्षांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे निवेदन करत होते एका कार्यक्रमाचं. आणि ते कार्यक्रमाचं निवेदन करता करता शिवकल्याण राजा नावाच्या कार्यक्रमात बोलताना असं म्हटलं की मी शाळेत असताना आमच्या शिक्षकांनी एक कविता इंग्रजीमधनं ऐकवली, कॅनन देअर लेफ्ट कॅनन देअर राईट अशी. आणि मग विचारलं की बोला कोणी आहे का मराठीत असं साहित्यिक. त्यावेळेला मी हात वर केला आणि म्हटलं, म्यानातून ओसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. आणि पुढं बाबासाहेब असं म्हटले की तात्यासाहेब, ही एक कविता लिहून जरी तुम्ही थांबला असतात ना, तरी तुम्ही कवींचे कवीच होता, वा 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 वा. महाकवीच होतात तुम्ही. वा. काय अप्रतिम कविता. किंवा सरणार कधीरण प्रभो तरी हे कुठवर साहू घावशिरी, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं, हे लिहिणारे कुसुमाग्रज आहेत. किंवा कायम संदीप सांगत असतो किंवा आमचे भाऊ मराठे पण सांगायचे की एका लहान मुलींनी जेव्हा त्यांच्या पावलांवरती मस्तक ठेवून नमस्कार केला, तेव्हा कुसुमाग्रजांनी असं लिहिलंय, मस्तक ठेवून गेलीस जेव्हा अगतिक माझ्या पायांवरती, या पायांना अदम्य इच्छा ओठ व्हायची झाली होती. हे लिहिणारे शिरवाडकर आहेत, कुसुमाग्रज आहेत. त्यांच्या जोडीला विंदा करंदीकर, देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, ही वृत्ती कवितेतनं सांगणारे.
आरती प्रभू आमचे खानोलकर फार अप्रतिम. तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे, निद्रिस्त शांत काय आता पडून आहे. आहा, काय शब्द भांडार आहे. गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी, सारा गुलाब आता रोखून श्वास आहे. शेवटच्या 2 ओळी लिहिल्यात खानोलकरांनी. बोले अखेरचे तो आलो इथे रिकामा, सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे. या माळ्याचं आणि फुलांचं बागेतल्या काय सुंदर भावनिक अनुबंध त्यांनी कवितेमधनं व्यक्त केलेत. आणखीन एका व्यक्तीचा उल्लेख करायला पाहिजे, ज्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे हे. ज्यांचा उल्लेख मराठी साहित्याच्या प्रतिभावान प्रतिमुक्ताई असा केला जातो. किंवा आमचा संजय उपाध्ये म्हणतो की अशिक्षित बहिणाबाईची सुशिक्षित बहीण वा वा. म्हणजे शांता शेळके. वा वा वा. आणि कविता पण इतकी सुंदर की त्या कवितेवर येऊन बसण्याचा मोह फुलपाखराला सुद्धा व्हावा. आणि त्याला उद्देशून पुन्हा शांताबाई शेळके 4 ओळींची कविता लिहितात. शब्दांभवती माझ्या फिरसी फुल पाखरा खुळ्या, ही तर छाया फक्त फुलांची यान कळ्या पाकळ्या. वा वा वा. असं लिहिणारे हे सगळे पूर्वसुरी आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या पुण्याईवरती स्फूर्ती घेऊन कविता लिहिणारे एकाच काळातले 2 मान्यवर मित्र स्टेजवर असणं याच्यासारखा आनंदाचा क्षण नाही. इर्षादची अनेक वैशिष्ट्य आहेत. तसं एक वैशिष्ट्य या मैफिलीचं असं आहे की पूर्वसुरींच्या कविता हे दोघं सादर करतात. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पूर्वसुरींच्या त्यांना आवडणाऱ्या कविता सादर कराव्यात. मगाशी तू बोलताना आजोबांचा उल्लेख आला आणि मला एकदम पाडगावकरांची कविता आठवली. मुळात मला असं वाटतं की आजी आजोबा हे नातं इतकं रेशमी आहे. म्हणजे सलील नेहमी सांगतो कार्यक्रमामध्ये की ज्या घरी आजी आजोबा असतात त्या घरच्या मुलांचं अक्षर सुद्धा वेगळं दिसतं. वा वा वा. क्या बात. तर एक मोठा वारसा आहे तो. आणि मी त्या बाबतीत नशीबवान आहे की खूप वर्ष आजी आजोबांचा सहवास मिळाला. आजीचा अजूनही मिळतो. तर त्यामुळे त्यांनी मला जसं मोठं होताना बघितलं तसं मी माझ्या नकळत त्यांना मोठं होताना बघितलं. तर ते सगळं त्यांचं जे पिकत जाणं आहे आणि डोळे असे शहाणे होत जातात. किंवा असं म्हणतात की संतांकडे बघितलं तरी बरं वाटतं की त्यांचा जो ऑरा असतो त्यांच्या भोवती तेजोवलय असतं, त्यांनीच तुम्हाला निम्म शांत वाटतं. तर आई किंवा बाबा जसं समजावतात त्याच्यापेक्षा आजी आजोबा खूप वेगळं समजावतात आणि ते पटतं सुद्धा. सांगायचा मुद्दा असा की ते सगळे संदर्भ माझ्या मनामध्ये जागे झाले आणि म्हणून पाडगावकरांची एक कविता मी ऐकवतो. या कवितेचं शीर्षक आहे नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं. आणि संदीपला हे आठवणं अत्यंत स्वाभाविक आहे. मला आठवतंय पाडगावकर सर जेव्हा देवाघरी गेले तेव्हा संदीपनी लेख लिहिताना असं म्हटलं होतं की माझे आजोबाच गेले जणू, असा उल्लेख केला होता. म्हणजे पाडगावकरांविषयी बोला, कवितांविषयी बोला असं मला पूर्वी पण एकदा विचारलं होतं. मी म्हटलं मी त्यांच्याविषयी काय बोलणार, कारण म्हटलं माझं वय नाही त्याच्याहून जास्त त्याची पुस्तकं आहेत. तर मला असं वाटतं की ही खूप मोठी माणसं असतात आणि तू मगाशी सगळ्यांची नावं घेतलीस. आणि जसं आभाळ एका दृष्टिक्षेपात दिसू शकत नाही तसं आपल्या खिडकीतून जेवढं दिसतं तेवढंच आभाळ आपल्याला पुरेसं असतं खरं. त्यापेक्षा पलीकडे खूप मोठं आभाळ असतं. ही सगळी माणसं तशी आहेत. नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं. किती साध्या शब्दामध्ये मध्येच ते जे कारुण्य आहे आजोबांच्या विषयी किंवा आजोबा थकत चाललेत किंवा ह्या सगळ्या म्हणजे गमतीशीर सांगता सांगता सुद्धा मध्येच कसा टर्न येतो. Right. म्हणजे मला ही कविता वाचताना विशेषतः चार्ली चॅप्लिनचा विनोद आठवतो वा. की कधी तुमच्या हसता हसता डोळ्याला खरकन पाणी येतं कळत नाही. जेवताना आजोबा लाडात येत, मला आपल्या ताटातली भाकर देत. जेवताना आजोबा लाडात येत, मला आपल्या ताटातली भाकर देत. जेवता जेवता मध्येच थांबत आणि एक भला मोठा ढेकर देत. मी म्हणायची रागून, आजोबा बॅड मॅनर्स, व्हॉट आर यू डुईंग. मी म्हणायची रागून, आजोबा बॅड मॅनर्स, व्हॉट आर यू डुईंग. आजोबांचं हसून उत्तर, आय एम जस्ट ढेकरिंग. आजोबांचं हसून उत्तर, आय एम जस्ट ढेकरिंग. आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं. आजोबांचं जग सगळं
मुक मुक मुक. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक. आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. आजोबांना पडलं होतं भलं मोठं टक्कल. आजोबांना पडलं होतं भलं मोठं टक्कल. आजोबा म्हणायचे, ज्याला असं टक्कल त्यालाच असते अक्कल. आजोबा म्हणायचे, ज्याला असं टक्कल त्यालाच असते अक्कल. मी खिजवून म्हणायचो, आजोबा यमकासाठी घ्या आता बक्कल. मी खिजून म्हणायचो, आजोबा यमकासाठी घ्या आता बक्कल. आजोबा मोठ्याने ओरडून म्हणत, अरे साल्या यमक्या, मला देतोस धमक्या. यमकांच्या या धंद्यामध्ये मी आहे खमक्या. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक. आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. आजोबा आपल्याच नादात स्वतःशीच गात असत. गाता गाता मध्येच थांबून स्वतःशीच गोड हसत. मी जवळ गेले की मला म्हणत, बेटा एक लक्षात ठेव, एकटं एकटं जाता आलं पाहिजे. स्वतःला स्वतःशीच गाता आलं वा पाहिजे. वा वा. वा. एकटं एकटं जाता आलं पाहिजे. स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे. मी गोंधळून विचारी, म्हणजे काय? आजोबा मोठ्याने हसून म्हणत, म्हणजे काय म्हणजे काय? म्हणजे नाका 2 पाय. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक. आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. आजोबा एक गोष्ट विचारू? विचार बेटा. आजोबा तुम्हाला मैत्रिणी होत्या का हो? वा वा, होत्या म्हणजे होत्याच की. एक ती अशी होती, दुसरी ती तशी होती. इतक्यात खोलीत आजी यायची. आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची. इतक्यात खोलीत आजी यायची. आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची. आजोबा स्वतःला सावरायचे, चटकन विषय बदलायचे. घसा खाकरत म्हणायचे, बेटा तुला गीतेमधला स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे? चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे? आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक. आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. आजोबा संध्याकाळी अंगणातल्या झाडाखाली आपल्या आराम खुर्चीवर एकटेच बसत. आजोबा संध्याकाळी अंगणातल्या झाडाखाली आपल्या आराम खुर्चीवर एकटेच बसत. एकटक डोळे लावून दूर कुठे बघत असत. दूर दूरच्या ढगात असत. कुठल्या तरी न दिसणाऱ्या जगात असत. वा वा. दूर दूरच्या ढगात असत. कुठल्या तरी न दिसणाऱ्या जगात असत. पाय न वाजवता मी हळूच तिथे जाई. त्यांच्या आराम खुर्ची मागे उभी राही. काय बघत असतील हे? मी दूर पाही. काय बघत असतील हे? मी दूर पाही. मला वेगळं काही सुद्धा दिसत नसे. तीच घरं, तीच झाडं, सगळं अगदी तसंच असे. पाय न वाजवता मी हळूच परत मागे घरात यायची. पाय न वाजवता मी हळूच परत मागे घरात यायची. आजोबांची आराम खुर्ची सावल्यांमध्ये बुडून जायची. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक. आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. वा वा वा. संदीप म्हणाला तसं पूर्वाश्रयांचे उल्लेख जितके करावे तितके कमी आहेत, पण आपल्या खिडकीतनं जेवढं आभाळ दिसतं तेवढा तुकडा बघण्यातच हे आयुष्य इतकं सार्थकी लागतंय. जेवढे तारे आपल्याला लखलखणारे दिसत आहेत, तो एक एक तारा दररोज वेगळा दिसतो, एकेका क्षणाला वेगळा दिसतो. जशा त्यांच्या कविता दिसतात, प्रत्येक कविता पुन्हा कधीतरी वाचताना त्याचा वेगळा अर्थ लागतो. असा एक लखलखणारा तारा होता, तो म्हणजे कविवर्य सुरेश भट. क्या बात. असं म्हणतात की त्यांची शब्दयोजना इतकी चपखल असायची की त्यातलं विरामचिन्ह सुद्धा कोणाला हलवायची हे प्राज्ञा व्हायची नाही. लॉकडाऊनमध्ये अनेक जण मला म्हणत होते की तुम्ही तर काय कवीच, मग तुम्हाला आता निवांतच आहे सगळं, खूप लिहायला मिळत असेल. तर मला असं वाटायचं की त्यांनी विचारावं की तुम्हाला खूप वाचायला मिळत असेल. लिहिणं आपल्या हातात नाही आहे, वाचणं निदान वा, आपल्या वा, हातामध्ये वा. आहे. आणि या सगळ्या काळामध्ये काही कविता पुन्हा वाचताना त्यातला एक एक शब्द
पुन्हा निरखून बघताना, तो वेगळ्या लोलकातून बघताना ती कविता इतकी सुंदर सुंदर दिसू लागली. त्याचं एक उदाहरण म्हणून मी सुरेश भटांची ही कविता इर्षाद सादर करतो. इर्षाद मला काय जाणवलं ते पण सांगतो सँडी तुला, की त्यांच्या कवितेची पहिली ओळ आहे की मग माझा जीव हा. तुझ्या हा. वाटेवर वणवणे. वणवणेल. एक दिवस दुपारी मी फक्त ही कविता उघडली आणि बराच काळ त्या कवितेकडे बघत बसलो, की कुठला कवी मग ह्या शब्दाने सुरुवात बरं. करतो. जनरली असं होत नाही. आपण काहीतरी चांगल्या, म्हणजे हा शब्द वाईट आहे असं नाही, पण ह्याचं प्रयोजन काय असावं? तर मला असं जाणवलं, की ह्या एका ओळीमुळे आधी किती आपल्या दोघांमध्ये घडून गेलेलं आहे, हे फक्त एका शब्दात त्यांनी सांगितलं, की एवढं सगळं झालंय, मग माझं. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. आणि मग हा मग त्या कवितेमध्ये ज्या सुंदर पद्धतीने येत राहतो. अर्थात या कवितेची शब्दकळा पण खूप सुंदर आहे. आणि तो जसा लँड होत जातो त्याने मला ते उलगडत गेली, की आधी काय कहाणी घडली असेल. भट म्हणतात, मग माझा जीव तुझ्या नुसता मग नाहीये तो. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल, अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल. वा. मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर. हा, हा. मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर. तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. आणखीन एक सुंदर शब्द येतो बघा. विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व. वा वा वा. वा सुरेख वा. सुरेख. काय त्या मीटरमध्ये हा शब्द त्यांना सुचला असेल, की विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व, पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. आणि ते नाव हुळहुळलंय. पीस फिरवल्यावरती हा. जसं होतं तसं. काय काय क्या बात आहे. म्हणजे कितीतरी यमक जोडता येतात, पण हा चपकल शब्द सापडणं, की विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व, पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. सहज कधी तू घरात लावशील सांज वात. हम्म, सहज कधी तू घरात, म्हणजे तिला सहज क्रिया दिलेली आहे, हम्म. की सहज कधी तू घरात लावशील सांजवात. माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. जेव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील. जेव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील. माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल. मग वा माझा वा वा. जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील शील गीत. गीत. जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत. माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल. मग वा वा. माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. आणि शेवटचं कडवं त्यातलं असं आहे, की मग सुटेल मंद मंद. मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद. मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद. माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल. वा वा. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल, अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल. हुरहुरेल. वा वा वा. वा. क्या बात. जिओ, क्या बात आहे. भट साहेबांचं काय एक स्वतंत्र 3 ते 4 कार्यक्रमच करायला होऊ पाहिजेत. शकतात, अगदी. इतकं मोठा माणूस आणि काय त्यांचं जगण्याचं एक ॲटिट्यूड, कविता लिहिण्यामधला ॲटिट्यूड. ओ हो हो. म्हणजे सगळं लिहून पुन्हा माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे. संपलं, पुढं काही नाहीच विषय नाहीचा, म्हणजे माघार आहे तिथनं. एक आत्ता भटांचा विषय झाला म्हणून जसं मी मगाशी म्हणालो, की इमोशनल टर्ब्युलन्स सगळ्यांचा खूपच झाला. आपण वेगवेगळ्या भावनांमधनं प्रवास केला. कधी सरकारचं कौतुक, कधी व्यवस्थेचं कौतुक, कधी व्यवस्थेबद्दल राग, अशा सुद्धा इमोशन्समधनं आपण वर खाली गेलो. ते आत्ता मी 15 ऑगस्टच्या आसपास जी एक कविता लिहिली होती, गझल त्याला, ती ऐकवतो, जी समाज भावना सांगणारी आहे, की गरज सरताच कटलेल्या पतंगासारखे आम्ही.
गरज सरताच कटलेल्या पतंगासारखे आम्ही, जणू ऑगस्ट 16च्या तिरंग्यासारखे आम्ही. वा. आम्हाला किंमत नाही आहे. खरंय. गरज सरताच कटलेल्या पतंगासारखे आम्ही, जणू ऑगस्ट 16च्या तिरंग्यासारखे आम्ही. किनाऱ्यांनी तरी सांगा आशांची दखल का घ्यावी, हम्म. आमच्यासारख्यांची. किनाऱ्यांनी तरी सांगा आशांची दखल का घ्यावी, सहज उमटून विरणाऱ्या तरंगासारखे आम्ही. वा. जणू ऑगस्ट 16च्या तिरंग्यासारखे आम्ही. कणा हरवून बसलेले तुम्हीही गारुडी सारे, हा, हा. कणा हरवून बसलेले तुम्हीही गारुडी सारे, फणा विसरून बसलेल्या भुजंगासारखे आम्ही. वा. कधी जमलेच तर येऊन जा पाहून जा राजे, कधी जमलेच तर येऊन जा पाहून जा राजे. स्वतःवर रोज ओढवतो प्रसंगासारखे आम्ही. जणू ऑगस्ट 16च्या तिरंग्यासारखे आम्ही. मतांच्या पूज्य घटकेला मुळीही सोवळे नाही, वा. मतांच्या पूज्य घटकेला मुळीही सोवळे नाही. पुढे मग 5ही वर्षे असंगासारखे आम्ही. वा. गरज सरताच कटलेल्या पतंगासारखे आम्ही. आम्हावरतीच ही तुमची अघोरी पाशवी सत्ता, हम्म. आम्हावरतीच ही तुमची अघोरी पाशवी पाशवी सत्ता. सत्ता. तुम्हा खालीच कुरकुरत्या पलंगासारखे आम्ही. हा. जरी हा देश सोन्याचा तरी आमच्या मुखी माती, वा वा. जरी हा देश सोन्याचा तरी आमच्या मुखी माती. नभावर मालकी असूनी भणंगासारखे आम्ही. वा. जणू ऑगस्ट 16च्या तिरंग्यासारखे आम्ही. आणि शेवटचा शेर आहे इर्शाद. की विटेवरती उभा तूही अनंगासारखा आणिक, विटेवरती उभा तूही अनंगासारखा आणिक. तुझ्या कानीनं आलेल्या अभंगासारखे वा आम्ही. वा. गरज सरताच कटलेल्या पतंगासारखे आम्ही. वा वा. आता याच्यामधला जो राजकीय संदर्भ होता त्याच्यावरनं एक कविता सादर करावीशी वाटते. या कवितेचं शीर्षक आहे देव आणि राक्षस. म्हणजे याची पार्श्वभूमी थोडीशी अशी आहे की वर्षानुवर्ष आपण त्या पौराणिक सिरियल्सनं जे काही चिकटून बसलेले असतो, टी व्हीला हिप्नोटाईज झाल्यासारखे, तोही संदर्भ ह्याच्यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण जे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते आपण असं म्हणूया की ते खूप तत्व आणि आम्ही असे आहोत आम्ही तसे आहोत करत एकमेकांमध्ये खूप वादावादी होते, त्यांची भांडणं होतात. आणि आपल्याला असं वाटतं की किती वेगवेगळ्या विचारधारांचे हे सगळे पक्ष आहेत आणि ते आपली भूमिका सोडणार नाहीत वगैरे वगैरे. पण वेळ येताच काय काय होतं ते आपण सगळंच बघतो. भांडणारे भांडतात आणि ज्यांना गणित आणि समीकरण जुळवायची असतात त्यांना ते सगळं बरोबर जमत असतं, त्यांना काहीच फरक पडत नसतो. ते पहाटे 5:45 वाजता. हां, तर तोही संदर्भ याच्यामध्ये आहे, देव आणि राक्षस. देव ना थोडे मंद प्रकृती असतात. बेल बंद करून दुपारी झोपतात 1 ते 4. देव ना थोडे मंद प्रकृती असतात, बेल बंद करून दुपारी झोपतात 1 ते 4. राक्षस सतत कामं करतात, खा खा कामं खातात. असं आपलं मला वाटतं, हां, कारण काही नाही. असं आपलं मला वाटतं, हां, कारण काही नाही. देव अप्सरा नाचवून वासना चालवतात, रूप बीप बदलून बायका पळवतात. राक्षस स्वतःच हाहाकाराचा नंगा नाच करतात, आवडली ती खुल्लम खुल्ला उचलतात. लोक त्याला राक्षस विवाह म्हणतात. आता या दोन्हीत चांगलं वाईट ठरवणं सोपं नाही असं आपलं मला वाटतं, कारण काही नाही. देव म्हणे की दिसायला बरे, वागायला खरे. बरं. एक योगायोग आहे. हा. देव म्हणे की दिसायला बरे, दोन्ही वागायला आहे, म्हणजे खरे. दिसायला पण बरे आणि वागायला पण खरे, दोन्ही घेतलंस तू. आता मी लिहितोय म्हटल्यावर मला एवढं स्वातंत्र्य घेणं तर भाग आहे. देव म्हणे की दिसायला बरे, वागायला खरे. राक्षस म्हणजे की अगदी दैत्यच, काळे कभिन्न, हातात सुरे. देव म्हणजे कसं की भरीवच पण थोडं डिझाईन्ड, डिसेंट असं गोल्ड. देव म्हणजे कसं की भरीवच पण थोडं डिझाईन, डिसेंट असं गोल्ड. राक्षस म्हणजे कसं की लोहाराने घडवल्यासारखी किलो किलोची ज्वेलरी बोल्ड. हे पोझिशनिंग दोघांनाही आवडतं. एक डेव्हिलिश होतो, एक डिव्हाइन होतो.
एक डेव्हिलिश होतो, एक डिव्हाइन होतो. टार्गेट ऑडियन्स क्लिअरली डिफाईन होतो. वा वा. टार्गेट ऑडियन्स क्लिअरली डिफाईन होतो आणि ब्लॅक अँड व्हाईट क्लिअर असलं की पिक्चर पब्लिकला अपील होतो. सारी मिळून एक फिल्म इंडस्ट्री आहे. सारी मिळून एक फिल्म इंडस्ट्री आहे आणि आपण साले व्रत वैकल्य सण चतुर्थ्या जयंत्या मयंत्यांची प्रसंगी ब्लॅकने तिकिटे काढतो. असं आपलं मला वाटतं, कारण काही नाही. असं आपलं मला वाटतं, कारण काही नाही. आता बघा गंमत. राक्षस तप करतो, मग देव वर देतो. देव वर देतो, मग राक्षस माच करतो. राक्षस माच करतो, मग देव अवतार घेतो. देव मारतो तेव्हा राक्षस धन्य धन्य म्हणतो. फायनल काही ठरतच नाही. सस्पेन्साला संपतच नाही. पोथ्या पुराणं भरून वाहतायत, वाटतं साले खो खो खेळतायत. पोथ्या पुराणं भरून वाहतायत, वाटतं साले खो खो खेळतायत आणि लोक बापडे सिरियल बघून खो खो हसतायत, ठो ठो रडतायत. असं आपलं मला वाटतं, कारण काही नाही. देव सापाचं हे टोक धरतात, राक्षस सापाचं ते टोक धरतात. देव सापाचं हे टोक धरतात, राक्षस सापाचं ते टोक धरतात. दोघे मिळून जग भन्नाट घुसळतात. दोघे मिळून जग भन्नाट घुसळतात. अमृत विष लक्ष्मी ऐरावत जे जे निघेल ते भांडून फसवून हसवून एकमेकात रिचवतात. जे जे निघेल ते भांडून फसवून हसवून एकमेकात रिचवतात. लोकांना ना सालं धड विष धड अमृत, ना लक्ष्मी ना ऐरावत. साले नुसतेच देवदानवांच्या अमर चित्रकथा वाचत बसतात. असं आपलं मला फार वाटतं आणि कारणही असेलच काहीतरी. वा वा. ते मिलिंदच्या चेहऱ्यावरची निराशा मला दिसत होती की हे अचानक लॉकडाऊनमध्ये अवकात विसरून रोमॅन्टिक सोडून राजकीय आणि सामाजिकच लिहू लागले की काय वगैरे. तर काही ही राजकीय चुंबाचुंबीवरचीच रोमॅन्टिक कविता आहे. तर काही रोमॅन्टिक तुकडे लिहिले होते 4-4 ओळींचे. ईर्ष्या. ते ऐकवतो. कुमार विश्वास साहेबांना मी फॉलो करतो आणि त्यांच्या 4-4 ओळींमध्ये खूप अर्थ ते गाऊन दाखवतात. मी वाचून ऐकवेन तुम्हाला. तर नवीन काहीतरी शिकायचं म्हणून तो एक फॉर्मॅट प्रयत्न केला. त्या 4 ओळींमध्ये ते सगळं सार येते का तुम्हीच बघा सगळेजण सांगा. सितारे चांद और सूरज मैं सब की बात करता हूँ. वा वा. सितारे चांद और सूरज मैं सब की बात करता हूँ. नहीं पीता मगर फिर भी तलब की बात करता हूँ. वा वा. तलब म्हणजे तलब. सितारे चांद और सूरज मैं सब की बात करता हूँ. नहीं पीता मगर फिर भी तलब की बात करता हूँ. गजब की बात है दैरो हरम जाता नहीं लेकिन. वा. दैरो हरम म्हणजे मंदिर मस्जिद धार्मिक स्थळ. सितारे चांद और सूरज मैं सब की बात करता हूँ. नहीं पीता मगर फिर भी तलब की बात करता हूँ. गजब की बात है दैरो हरम जाता नहीं लेकिन. तुम्हारी याद आते ही मैं रब की बात करता हूँ. वा वा. वाह. क्या बात, क्या बात. हमें मालूम है रिश्ते निशानी छोड़ जाते हैं. हमें मालूम है रिश्ते निशानी छोड़ जाते हैं. कई किस्से कई यादें सुहानी छोड़ जाते हैं. हमें मालूम है रिश्ते निशानी छोड़ जाते हैं. कई किस्से कई यादें सुहानी छोड़ जाते हैं. चलो जाने का उनका कोई भी शिकवा नहीं लेकिन. चलो जाने का उनका कोई भी शिकवा नहीं लेकिन. किताबें लेके जाते हैं कहानी छोड़ जाते हैं. मग हे हिंदीमध्ये त्यांच्यासारखं जरा लिहून बघितल्यावर म्हटलं आपल्या मराठीत का नाही करायचं आपण हे. म्हणून एक 2-4 अशा ओळी लिहिल्या की तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते. तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते. तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते. तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते. तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते. तिला सलवार कुर्ता जीन्स सगळे छान दिसते पण
तिने जर नेसली साडी सणाची आठवण येते. वा वा. वा वा वा. त्यातलं आणखी एक होतं की जरासा दूर होता पण किनारा तर खरा होता. वा. जरासा दूर होता पण किनारा तर खरा होता. किनाऱ्याहून आलेला इशारा तर खरा होता. वा. जरासा दूर होता पण किनारा तर खरा होता. किनाऱ्याहून आलेला इशारा तर खरा होता. नदीला वाटले ही नेहमीची बाब आहे पण नदीला वाटले ही नेहमीची बाब आहे पण तरंगा आड लपलेला शहारा तर खरा होता. वा. मला काही कमी नव्हते, मला काही कमी नाही. मला काही कमी बहुत नव्हते, अच्छा आहे. मला काही कमी नव्हते, मला काही कमी नाही. तरीही मी सुखी आहे अशी काही हमी नाही. आहा. मला काही कमी नव्हते, मला काही कमी नाही. तरीही मी सुखी आहे अशी काही हमी नाही. तिच्या एका उतारीवर नजर ठेवून होतो मी. हम्म. तिच्या एका उतारीवर नजर ठेवून होतो मी. प्युअर सिक्वेन्स होता रे तरी झाली रमी नाही. वा, तरी वा. झाली रमी नाही. असं काय काय लिहिलं. रोमॅन्टिक माहोल एकदम. तुझं बघता सारा ओ, हिशोब चुकला होता. ही गझलच्या आकृतीबंधातली कविताच म्हणायला लागेल. आयुष्यामध्ये गुरुजनांनी आईवडिलांनी बरेच संस्कार केलेले असतात. बरे सत्य बोला, यथातथ्य चाला, नाकासमोर चाला, इकडे तिकडे बघू नका. आणि हे सगळं आपण इमानदारीत पाहत असतो कुठपर्यंत, जोपर्यंत ती दिसत नाही तोपर्यंत. हम्म. आणि मग एकदा का ती दिसली की मग आयुष्यातले पुढचे सगळे हिशोब चुकतात. या हिशोब तू चुकण्यावरच्या असं दुजोरा पहिल्या घ्यायला ओळी आहेत. माझ्याकडे बघू नको. त्यांनीच मगाशी विषय हा. काढला. नाही नाही मी बाबा, तुला त्याच्या फक्त- जॅकेटवर हत्ती आहेत. आपण त्याला तुझं बघता सारा हिशोब चुकला होता. मी अमावस्येला चंद्र पाहिला होता. तुझं बघता सारा हिशोब चुकला होता. मी अमावस्येला चंद्र पाहिला होता. तो एकच झाला गुलाब अवघा लाल. तो एकच झाला गुलाब अवघा लाल. जो ओठांवरती तुझ्या टेकला होता. तुझं बघता सारा हिशोब चुकला होता. तुझं बघता सारा हिशोब चुकला होता. मी अमावस्येला चंद्र पाहिला होता. निथळता चांदणे असह्य अंगावरती. निथळता चांदणे असह्य अंगावरती. मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता. वा. तुझं बघता सारा हिशोब चुकला होता. फार नाजूक. वा. तू मिठीत घेता श्वास थांबले होते. तू मिठीत घेता मिठीत घे. हा दीर्घ सूर आहे. दीर्घ मिठी असल्याबद्दल एक शब्दप्रधान गायकीचा नमुना म्हणून किंवा कृतीप्रधान गायकी असं आपण म्हणू. खूप रिटेक्स होत आहेत. तू मिठी मिठी मुद्दाम चुकतोय. हा. तू मिठीत घेता श्वास थांबले होते. मज मारायाचा डाव चांगला होता. तुझं बघता सारा हिशोब चुकला होता. तुझं बघता सारा हिशोब चुकला होता. मी अमावस्येला चंद्र पाहिला होता. पाहिले जयाने तुझे लाजरे हसू. पाहिले जयाने तुझे लाजरे हसू. तो माणूस आयुष्यातून उठला होता. तुझं बघता सारा हिशोब चुकला होता. आणि शेवटच्या ओळी आहेत की तू सुंदर आहेस, तुझ्या प्रेमात मी पडणार. यात काही नवल नाही. पण असं कुठेतरी वाटत होतं की तू सुद्धा माझ्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीस. तर त्या संदर्भातला शेर आहे शेवटचा. भिनणारच होते जहर तुला हे माझे. कॉन्फिडन्स बघ. भिनणारच होते जहर तुला हे माझे. मी कवितेमधुनी दंश ठेवला होता. तुझं बघता सारा हिशोब चुकला होता. मी अमावस्येला चंद्र पाहिला होता. वा. मला वाटतं हे सुरुवातीला प्रत्येक कवी असं लिहितोच. म्हणजे मी त्या फेजला आणि तसं लिहिणाऱ्यांना भाऊक कदम म्हणतो. तर
त्या काळात ते होतं आणि नंतर माणूस रियालिटी चेकला जेव्हा येतो, कवितेमधूनही दंश ठेवला होता या कॉन्फिडन्सपासून एक आता स्वतःशीच खरं बोलायचं. तू सांगितलास तोच धागा परत मी फक्त सांगतो, की त्या भाऊक मनोवस्थेत जी एक कविता लिहिली होती, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन नाजूकशी मोतीमाळ तुझ्या नाजूकशा गळ्यात. नंतर त्यात बरंच काय काय होतं, उरी चाहुलींचे मृगजळ, उरी चाहुलींचे मृगजळ वाचे पाचोळा उगी तशात होय. वगैरे. किंवा भिडू लागे रात अंगा लागी ओ, भिडू लागे रात अंगा लागी तुझ्या नखाची कोर नभात. आणि शेवटचं होतं, माझ्या नयनी नक्षत्र तारा, सुंदर कडव मला माझ्या आवडतं ते. नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात. बरोबर आहे. आता हे लिहून झालं. हम्म. आणि मग नंतर वय वाढल्यानंतर याच्यातच एक कडवं सुचलं मला. हम्म. ते असं होतं, उभा काट्यात दिवस माझा, उभा काट्यात दिवस माझा, रात पेंगते तुझी फुलात, वा वा वा. मन तळ्यात. आता काय रोमॅन्टिक जरा कविता बिविता असते नाही, आईला भारी आहे, रोमॅन्टिक वाटतं, पण त्याचा अर्थ असा आहे की मी इथे मरमर मरमर काम करतो आणि तू तिकडे झोपा काढते. असा काय असा? या रियालिटी चेकवरती एक प्रॅक्टिकल कविता ऐकतो. इर्षाद, सॉरी संदीप, तुझं इर्षाद, मूड इर्षाद, घालवणार आहे इर्षाद. मी आता, पण इर्षाद इर्षाद शेवटी माणूस कुठे येतो इर्षाद. त्याच्यावरची कविता आहे की आता तुझ्यावर कविता लिहायची म्हटलं की नकोच वाटतं. वा. आता तुझ्यावर कविता लिहायची म्हटलं की नकोच वाटतं. कागद असेल तर पेन नाही, मोबाईल असेल तर फॉन्ट नाही, लॅपटॉप असेल तर बॅटरी नाही. कवितेपेक्षा कारणच जास्त सुंदर सुचतात, पण तुझ्यावर कविता लिहायची म्हटलं की नकोच वाटतं. बर, मनातल्या मनात घोळवायची म्हटलं तरी 1,500-2,000 शब्दांचा संग्रह खंगाळणं आलं. करेक्ट. बरं, मनातल्या मनात घोळवायची म्हटलं तरी सुद्धा 1,500-2,000 शब्दांचा संग्रह खंगाळणं आलं. त्यातून योग्य शब्द तथाकथित स्पॉन्टेनियसली पण हुशारीने निवडणं आलं. रमी लावल्यासारखे ते शब्द मग नीट लावणं आलं आणि तरीही 3 पत्तीसारखी डोळे बंद करून ऍक्टिंग करणं आलं. वा. त्यापेक्षा नीट लागलेलं बनारस 120 पान खाऊन थुंकून मोकळं व्हावं असं वाटतं. चावून चोथा झालेल्या आठवणींचं दुसरं करणार तरी काय? वा वा वा. चावून चोथा झालेल्या आठवणींचं दुसरं करणार तरी काय? काय म्हणतेस? असं कसं चालेल? अगं चालेल चालेल. प्रेम म्हणजे कविता, कविता म्हणजे प्रतिभा आणि प्रतिभेचा सुयोग्य वापर म्हणजे पुन्हा प्रेम. हा चकवा कळून चुकला त्याच दिवशी खरं तर माझा खरा ठोका चुकला. वा वा वा. परशा म्हणायचा, गपकन हात धरण मोकळं कर, तुम्ही बामनं जेवायचं सोडून ताटाच्या मैरपीत लय रमता राहो. वा वा. परशा म्हणायचा, गपकन हात धरण मोकळं कर, तुम्ही बामनं जेवायचं सोडून ताटाच्या मैरपीत लय रमता राहो. आणि मी तेव्हा प्लेजर डिले ही कॉन्सेप्ट समजून घेत होतो. वा. परशाचं जाऊ दे, परशाचं जाऊ दे, पण महिरपीने आपली भूक मारली हे तर नाकारता येत नाही ना. वा. आता तुझ्यावर कविता लिहायचं म्हणजे ब्रह्मांड आठवतं. बघ ना, पंक्तीतले लोक, फोटोग्राफर, व्हिडिओवाले वाट बघतायत की 80 जिलब्या रिचवणारा माणूस उखाणा कवितेत ओवून तुझं नाव कधी घेतोय याची. वा. आणि मला मात्र भरल्या पानावरून उठायचं व्यसन लागलंय. निघू मी? निघू? कारण हल्ली मौनाशी जरी बोलावं म्हटलं तरी माझं माझ्याशीच फाटतं. आणि आता तुझ्यावर कविता लिहायची म्हटलं नकोच वाटतं. वा वा. वा. क्या बात है, क्या बात है. अशी दाद देताना वेळ कसा निघून गेला हे आपल्याला कळलंच नाही. शब्दांची, कवितेची ही दुनिया खरोखरच अविस्मरणीय अशी होती. आता आपण ही शब्द मैफिल ऑनलाईन जरी अनुभवली असली ना, तरी संधी मिळाली की कधीतरी प्रत्यक्षातही आपल्याला अनुभवायला आवडेल, हो का नाही? अहो, प्रतिभेला शब्दांची जोड मिळाली की काय घडतं ह्याचा प्रत्यय आपल्याला संदीप आणि वैभव यांच्या इर्षादमधून आपल्याला त्यांनी दिला आहे. यासाठी त्यांचे मनापासून आभार. आणि हा अनुभव देण्यासाठी त्यांना ऑनलाईन महोत्सवाचा मंच दिलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि उत्सव प्रमुख श्री पुनीत बालन यांचेही मनापासून आभार. आपल्याला या ऑनलाईन महोत्सवात अशा अप्रतिम कार्यक्रमांची मेजवानी दररोज मिळणार आहे. त्यासाठी भेटूया उद्याच्या खास कार्यक्रमात. तोपर्यंत म्हणा,
गणपती बाप्पा मोरया.